स्वानंदी, घरातली कामं सोडून तू सिनेमे बघतेस का हल्ली? नाही, तुझ्या डायलॉग बाजीवरनं मला असं वाटलं. आणि मणीचं तुझ्यावर खरंच प्रेम आहे असं तुला वाटतं? काय ना ते चित्रपटाचं शेवटी नाही का येतं, अँड दे लिव्ड हॅपीली एव्हर आफ्टर, असं तुमच्या बाबतीत होईल असं तुला वाटतंय? गैरसमज आहे तुझा. मणीने तुझ्याशी लग्न केलं तर केवळ माझ्या शब्दाखातर. ती तुझ्यावर दाखवलेली दया होती. दुसऱ्या कुठल्याही मुलीशी लग्न कर असं जर मी म्हटलं असतं ना, तर मणीने तेही केलं असतं. आणि आता तुम्ही नवरा बायको म्हणून जे राहताय ना, ते मी मणीला परवानगी दिली आहे म्हणून. समजा मी ती परवानगी काढून घेतली ना, तर आज तुझ्या डोक्यावर जे छप्पर आहे ना, 2 वेळेला खायला मिळतंय तुला, कपडे मिळतायत ना, ते सुद्धा मिळणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेव स्वानंदी, त्या दिवशी लग्न मंडपात मी जर तुझं लग्न मणीशी लावून दिलं नसतं ना, तर आज तुझ्या पोटात वाढणाऱ्या बाळासकट तू रस्त्याच्या कडेला कुठेतरी भीक मागत बसली असतीस. माझ्या मुलाला जन्म कसा देऊ मी, याचं पालन पोषण कसं करू मी, बाप म्हणून कोणाचं नाव देऊ हा विचार करत बसली असतीस. मी तुझ्यासाठी इतकं करतोय तरी सुद्धा तू माझ्या मुळावर घाव का घालतेस स्वानंदी? तुला काय वाटलं? मणीचा खरंच तुझ्यावर विश्वास बसेल, खरंच त्याचं तुझ्यावर प्रेम आहे, तो माझ्या विरोधात जाईल? तुझी लायकी काय आहे हा, की तू माझ्या विरोधात उभं राहशील आणि मणी तुला साथ देईल? हा, 7 दिवसात तुझा वाढदिवस आहे, मी तुला चॅलेंज देतो. ह्या 7 दिवसांमध्ये मी मणीला तुझ्यापासून दूर करेन. चॅलेंज देतो तुला. शी, सरपोतदार साहेब असं कसं बोलू शकतात? मणी सरांना माझ्यापासून लांब करणार म्हणाले. मी मणी सरांना हे सगळं सांगून टाकू का? सुजित सर पण खरे काय आहेत तेही सांगून टाकते. पण मणी सरांनी माझ्यावर विश्वास नाही ठेवला तर? ते चिडून परत घरी नाही आलेत तर? नाही, नको, मी नाही सांगणार त्यांना. पण काय काय करू मी? काय करू? डॅड, मग काय बोललात तुम्ही स्वानंदीशी? अच्छा, म्हणजे आता आमच्याच स्टडीमध्ये आमच्या बोलण्यावर बंदी येणार असं दिसतंय. सगळं ऐकलंस ना तू? स्वानंदीला काय सांगितलं ते? बस सांग ना, काय सांगितलं मी तिला? बोल ना. मी? हो, तूच. इथे दुसरं कोणी आहे का? डॅड, मी काही मुद्दाम कान लावून ऐकत नव्हते. मी तुम्हाला चहा हवाय काय विचारायला आले होते, तेव्हा काही ओझरते शब्द माझ्या कानावर पडले. डॅड, मी असं ऐकलंय की मणी आणि स्वानंदीला वेगळं करण्याबाबत तुम्ही बोलत होता, खरं आहे का? डॅड सांगा ना, मी तेच कन्फर्म करायला आले इथे. मला चहा नकोय. यू आर क्रॉसिंग युअर लिमिट्स. डॅड, आय एम रिअली व्हेरी सॉरी. बेटर बी. जाते मी. डॅड, मला माहिती आहे लास्ट टाइम तुम्ही मला जे काम दिलेलं ते मी
ते मी 100% परफेक्ट नाही केलेलं, पण मी प्रयत्न 200% केलेलं डॅड. तुम्ही मला अप्रिशिएट पण नाही केलं, पण इट्स ओके डॅड. इट वॉज अ बॅड डे फॉर मी. किंवा त्यावेळी स्वानंदीचे स्टार्स तिच्या फेवर मध्ये असतील ना, पण डॅड रोज रोज तसं होत नाही ना. अँड यू नो ना, मी स्वानंदीचा किती हेट करते. डॅड, तोच राग, तोच तिरस्कार मला मोटिवेट करतो स्वानंदीच्या विरोधात. आणि तुम्ही बघा, त्याच मोटिवेशनचा वापर करून मी आपलं मिशन सक्सेसफुल करून दाखवणार. तुम्ही फक्त विश्वास ठेवा डॅड माझ्यावर. अच्छा, म्हणजे काही शब्द असे ओझरते कानावर पडलेले नाहीयेत तुझ्या? सगळं व्यवस्थित ऐकलेलं आहेस तू? डॅड तसं नाहीये काही. ठीक आहे, काही हरकत नाही. काय त्याने माझं काम सोपं होईल असं मला वाटतंय. घरात येस येस येस. डॅड बघा, मी म्हणाले होते ना, माझ्यावर थोडा विश्वास ठेवा हो. इतकं एक्साइट होऊ नकोस तू. हा, काय ना, अति एक्साइटमेंट आणि अति आत्मविश्वासामध्ये माणूस चुका करतो आणि आपल्यासाठी एकही चूक खूप मोठं नुकसान होऊ शकतं आपलं. तेव्हा थंड डोक्यानं आणि काळजीपूर्वक करायचंय आपल्याला जे काही करायचंय ते. डॅड, प्रश्नच नाही. यावेळी मी स्वतःचा शहाणपणा नाही करणार आहे. तुम्ही जे सांगाल ना तेवढंच करेन. तुम्ही फक्त सांगा कधी सुरुवात करायची, काय करायचंय. तुम्ही मला प्लॅन सांगा डॅड. आजपासून सुरुवात करायची. डन डन डन. डॅड, प्लॅन सांगा. तर संचिता, प्लॅन असा आहे की आलं का लक्षात तुझ्या? डॅड, काय कमाल प्लॅन केलाय तुम्ही. यू आर अ जीनियस डॅड, यू आर अ जीनियस. संचिता, प्लॅन कमाल तेव्हाच होतो जेव्हा तो यशस्वी होतो. नाही तर मग सगळी स्वप्नच राहतात सत्यात न उतरलेली. तेव्हा आता प्लॅनची स्तुती करण्यापेक्षा तो यशस्वी कसा होईल त्याच्याकडे लक्ष दे. डॅड, आत्तापासून मी कामाला लागते. थँक्स फॉर युअर ट्रस्ट डॅड. आय वोंट लेट यू डाऊन दिस टाइम. डॅड, तुम्ही फक्त आशीर्वाद द्या. थँक्यू डॅड. देवी आई, माझ्या भक्तीत काही कमी राहिली आहे का की तू सतत माझी परीक्षा बघत असतेस? तुला माहिती आहे मणी सर माझं सर्वस्व आहे. आत्ता कुठे आमच्या नात्यातला ताण दूर होऊन सगळं व्यवस्थित होतंय असं वाटायला लागलं होतं, तर सरपोतदार साहेबांनी मणी सरांना माझ्यापासून लांब करायची धमकी दिली. 7 दिवसात ते मणी सरांना माझ्यापासून लांब करणार असं म्हणाले. मी 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 काय करू ना, मला काहीच कळत नाहीये. आता तूच मार्ग दाखव प्लीज. तू प्लीज माझा संसार वाचव. मणी सरांना माझ्यापासून लांब होऊ देऊ नकोस प्लीज. मला नाही सहन होणार ते. देवी आई, आता तूच मार्ग दाखव. देवी आई, मी मणी सरांना सुजित सरांबद्दल सगळं सत्य सांगून टाकू का? त्यांना जर व्हिडिओ दाखवला ना तर ते विश्वास ठेवतील माझ्यावर. नाही, पण मानकामी सरांनी सांगितलं म्हणून मी तो व्हिडिओ पण डिलीट केला. तर काय करू मी? देवी आई, प्लीज तूच मार्ग दाखव. मणी सरांना सगळं सत्य सांगू की नको? देवी आई, मी जर मणी सरांना सगळं सत्य सांगितलं तर तू माझ्या बाजूने आहेस ना? आणि तू जर माझ्या बाजूने असशील ना, मला उजवा कौल दे. मणी सरांना सगळं सत्य सांगायची ताकद दे. नाहीतर आमच्या नात्यात गैरसमज निर्माण होऊन दुरावा निर्माण होईल. मणी सर, आजची बातमी पाहून तुम्हाला काय वाटलं? मणी सर, स्वानंदी मॅडमना या प्रवासात तुमची किती मदत झाली?
एक नवरा म्हणून तुम्ही याकडे कसे बघता? मणी सर, तुमचाही यात काही सहभाग होता का? सरपोतदार सर, स्वानंदीच्या ह्या कामाबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय? आपला विचार सांगा सर, प्लीज सर. एक मिनिट, तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी देतो. स्वानंदी आमची सोनबाई, तिचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे. ती गृह कर्तव्य दक्ष तर आहेच, पण ती इतकी शूर असेल ह्याची आम्हाला कल्पना नव्हती. तिचं हे शौर्य बघून आमचं ऊर अभिमानानं भरून येतं. म्हणजे समस्त सरपोतदार परिवाराला आमच्या ह्या रणरागिणी सोनबाईंचा खरंच अभिमान वाटतो. समाजातील गुन्हेगारी नष्ट करण्यासाठी जर नारी शक्ती एकवटली तर देशामध्ये गुन्हेच होणार नाहीत. तिच्या ह्या कर्तृत्वाचं खरंच आम्हाला कौतुक आहे. आमच्या सोनबाईंचं कौतुक करण्यासाठी आज तुम्ही सगळे इथे आलात, त्याबद्दल धन्यवाद. शुभरात्री. गुड नाईट सर. गुड नाईट सर. चल मग. सोन्याच्या या तस्करीमध्ये मुख्य आरोपी गोविंदला सरपोतदारांचे सून स्वानंदी यांनी पकडून दिला आहे. ये म्हणे ये. तुला सांगतो, स्वानंदीनं किती महत्वाचं काम केलंय आज. खरंच धाडसी आहे आमची सोनबाई. मी तिचं अभिनंदन केलंच, पण तिचा नवरा म्हणून तुझंही अभिनंदन. घे तोंड गोड कर. आणि म्हणून हे घे तोंड गोड कर. अहो सर, स्वानंदी नक्की. शालिनी, संचिता, या. काय झालं? सांगतो, आजचा दिवस सरपोतदारांसाठी खूप महत्वाचा आणि आनंदाचा आहे. आपल्या सुनबाईंनी खूप मोठं काम केलंय, पराक्रम केलाय. या आनंदामध्ये गोडधोड करा काहीतरी. तुम्ही दोघींनी स्वयंपाक करायचा आज. स्वानंदी आज काहीही करणार नाही. स्वयंपाक आम्ही करायचा? आणि तुम्ही तिला काय कौतुकाच्या मिठाई भरवणार आणि आम्ही केलेलं गोडधोड खायला घालणार? हो, तेच तर सांगतोय मी. जा, तुम्ही कामाला लागा, जा स्वयंपाकाला लागा, जा. हे बघा, मी मम्मा डॅड, नका काळजी करू, आम्ही सगळं करतो. मम्मा चला. मम्मा मी तुम्हाला सांगते. चला संचिता, मला मम्मा, ऐका ना माझं. चला चला, ओ मी सांगते तुम्हाला. चला. पण साहेब, मला अजूनही कळलेलं नाही स्वानंदी नेमकं काय केलं. मी काय ऐकतोय? स्वानंदीने परत या आमच्या रूम मध्ये आपण जाऊया. तुम्हाला सांगतो सगळं. या या या, चला चला. या सुजितराव, या. बर, बोला काय बोलायचंय. हे बघा, आपण कोणासमोर बोलतोय, आपल्या अवतीभोवती कोण आहेत आणि आपल्या म्हणण्याचा त्यांच्यावर काय परिणाम होईल ह्याचा विचार करून बोलत जा. बोला सुजितराव, तुम्हाला काय म्हणायचंय? डॅड, आता स्वानंदीनं काय केलं ते माहितीये का तुम्हाला? काय केलं? डॅड, या केसमध्ये सुद्धा ती मला अडकवायला बघत होती. डॅड, मला एक गोष्ट कळत नाही, स्वानंदी माझ्या मागे का लागलीये? मी असं काय तिचं वाईट केलंय? काही झालं तरी ती माझं नाव घेते. डॅड, इतकी खुन्नस काय आहे तिची माझ्यावर, मला हेच कळत नाही. इतका वाईट आहे का मी? बसा सुजितराव, बसा. हे बघा सुजितराव, या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला खूप त्रास होतो याची मला कल्पना आहे. पण स्वानंदी सुद्धा आता ज्या अवस्थेमध्ये आहे तेही आपण समजून घेतलं पाहिजे. स्वानंदी प्रेग्नंट आहे. ह्या अशा अवस्थेमध्ये बायकांमध्ये काय म्हणतात ते हॉर्मोनल चेंजेस होत असतात. त्यामुळे त्यांच्या वागण्यावर परिणाम होतो. त्यांच्या मनामध्ये कुठेतरी अशी भीती असते आणि अनेक विचार त्यांच्या मनामध्ये येत असतात. त्यामुळे ह्या सगळ्यांचा एकत्रित परिणाम त्यांच्या वागण्यावर होतो. हे सगळं आपण समजून घेतलं पाहिजे. अरे, आणि ती आपल्या मणीची बायको आहे. निदान मणीकडे बघून तरी आपण समजून घ्यायला नको का? गप्प बसायचं आपण. काय
आपली बायको असं वागते हे समजा मणीला समजलं ना तर त्याला किती त्रास होईल. त्याच्यासमोर तमाशा नको. आधीच त्याच्या डोक्यावर इतके टेन्शन्स आहेत, त्यात आपली बायको असं वागते त्याचं टेन्शन नको. अरे मणी माझ्या मुलासारखा आहे, त्याला मी आणखीन त्रासात बघू शकत नाही. आलं का लक्षात तुझ्या? येस डॅड. अरे मणी तू बाहेर का उभा आहेस? आणि किती वेळ झाला तुला? नाही आताच. ये ना आत ये ना. साहेब तुम्ही कशाबद्दल बोलत होता? बाहेर पत्रकार सुद्धा. मला खरंच काही कळत नाहीये. तुला काहीच माहिती नाहीये? कमाल आहे. बरं मी सांगतो तुला. आपल्या स्वानंदीनं सोन्याची तस्करी करणाऱ्या गोविंद नावाच्या एका मोठ्या स्मगलरला पोलिसांच्या हवाले केलंय. अरे त्याचं मोठं रॅकेट होतं. मोठ्या हिमतीचं काम केलंय तिने. काय सांगताय का साहेब? हो. अरे वा, म्हणजे इतका मोठा गुन्हेगार पकडलाय तिने? मी तुला काहीच माहिती नाही? स्वानंदी ह्याबद्दल तुला काहीच बोलली नाहीये? नाही बोलल्या त्या. मी बोलेन त्यांच्याशी. पण सॉरी, मी सुजितचं बोलणं ऐकलं. तो कशाबद्दल बोलत होता प्लीज सांगा ना मला. अरे सोड ना, ते काय इतकं महत्वाचं नाहीये. काम कर ना, स्वानंदीला जे यश मिळालंय ना ते तुम्ही दोघं एन्जॉय करा. जा. नाही साहेब प्लीज. सुजित कशाबद्दल बोलत होता हे कळणं गरजेचं आहे. बरं ठीक आहे, तुझा एवढा हट्टच असेल तर सांगतो. काय ना, सुजितराव जरा हर्ट झालेत आणि थोड्याफार प्रमाणात आम्ही पण. म्हणजे स्वानंदी चांगली मुलगी आहे, आमची सून आहे. आज तिने जो पराक्रम केला ना त्याचं खरंच आम्हाला कौतुक आहे. अरे पण सुजितराव हे आमचे चिरंजीव आहेत ना. काय ना, समजा असं काही घडलं, काही गुन्हा झाला, काही फ्रॉड झाला तर प्रत्येक वेळेला स्वानंदी सुजितरावांचं नाव त्याच्याशी जोडतीये आणि त्याच्यामुळे आमची आणि त्याची बदनामी होते. आज सुद्धा तिने पत्रकारांना फोन करून सांगितलं की हे जे सोन्याची तस्करी होते ना त्यामध्ये सुद्धा सुजितरावांचा हात आहे म्हणून. पण ठीक आहे, काय आम्ही सुजितरावांना तेच समजावलं की स्वानंदी प्रेग्नंट आहे. अशा अवस्थेमध्ये मूड स्विंग्स होत असतात, बायका विचित्र वागतात. पण आम्हाला खात्री आहे की स्वानंदी हे असं मुद्दाम करणार नाही. हा, हे घे. ठीक आहे. स्वानंदीसाठी आमच्याकडनं छोटीशी भेट आहे. तिनं स्मगलरला पकडून दिलं ना, तिच्या शौर्यासाठी हे गिफ्ट आहे आमच्याकडनं. साहेब इतके चांगले आहेत, समजूतदार आहेत, पण स्वानंदी त्यांच्याबद्दल चुकीचे समज मनात का बाळगतायत? त्यांना त्रास होईल असं चुकीचं का वागतायत? म्हणे अरे काय विचार करतोयस? जा ना, एन्जॉय करा. जा. हो थँक्यू साहेब. यू आर वेलकम. या सगळ्याबद्दल स्वानंदीशी चिडून बोलणं, त्यांना जाब विचारणं चुकीचं राहील. त्यांना विश्वासात घेऊन शांततेत बोलायला हवं. स्वानंदी, आता तुला समजेल हा खासदार सरपोतदार काय चीज आहे. आजवर मणी माझ्या तालावर नाचत आलाय आणि ह्याच्या पुढेही नाचत राहील. तू त्याच्या आयुष्यात असलीस काय किंवा नसलीस काय, या सरपोतदाराचं चॅलेंज विसरू नकोस.